नमस्कार, मी आदिती शेलार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे एक नवीन ब्लाऊजची बॅक डिझाईन. म्हणजे तुम्ही पाहिली असेल याआधी बऱ्याचदा. तर त्यासाठी सगळ्यात पहिले मी आपल्या ब्लाऊजचा अस्तर फोल्ड करून घेतलेला आहे आणि विड्थ आहे आपली 9.5 इंच, म्हणजे फिटिंगमध्ये 9.5 इंच आहे. तर आपण घेतानाच 12.5 इंच घेणार आहोत, जेणेकरून आपलं मार्जिनसुद्धा राहील आणि पुढे थोडंफार कमी वगैरे पडणार नाही. आणि ब्लाऊजची लेंथ आहे इथे 13.5, म्हणजे हाईट ब्लाऊजची. तर मी 14.5 घेतलेली आहे. 1 इंच आपण जास्त घेत असतो नेहमी. तर ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट, त्यामुळे मी दोन्हीही पार्ट एकत्र कट करते आहे. तर हे मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट मी एकत्र कट करून घेते. तर मागचा आणि पुढचा पार्ट आपला कट करून झालेला आहे. तर आता आपण जो आपला ओपन पार्ट आहे तिथे तो मी 3 इंच ठेवलेला आहे. त्यानंतर शोल्डर आपले तयार 2 इंच आहेत, तर आपण 3 इंच घेणार आहोत, कारण 1 इंच आपला शिवण्यात जात असतो. तर पुढचा जो गळा आहे आपला तो 6.5 इंच आहे. तर मी घेतानाच थोडा अर्धा इंच कमी घेतला आहे. पुढे शेप वगैरे देताना आपण थोडंफार कट करतोच. तर त्यानंतर मुंढा आपला येणार आहे 7 इंच. त्यानंतर आपण जे मुंढ्याचे जे मार्क्स करतो 1 आणि 1.5 इंचावरती, ते मी करून घेणार आहे. प्रिन्सेस कट आहे, दोन्हीही एकत्र कट करते आहे, त्यामुळे मग मी दोन्ही मार्क तिथे केलेले आहेत. तर हा आहे आपला ब्लाऊजचा मागचा पार्ट. तर इथे आपली जी मागची जी पट्टी आहे ब्लाऊजची, ती आपली 3 इंच तयार आहे. त्यामुळे मग मी घेताना 4 इंच घेतलेली आहे. ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही घेऊ शकता. तर शेप आपण देणार आहोत पंचकोनी. इथला शेपही तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे दुसराही देऊ शकता. तर आता आपण जो आपला मेन ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे. आता आपण जे अस्तरवरती कटिंग केलेलं आहे ते आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहोत. तर आपला जो मागचा पार्ट आहे ब्लाऊजचा अस्तरचा कट केलेला, तो आपण घेऊन सेम ॲज इट इज मेन फॅब्रिकवरती कट करणार आहोत. त्यानंतर आता या डिझाईनमध्ये आपण ब्लाऊजची जी बॉर्डर आहे त्याचा यूज करणार आहोत. तर एका साईडची जी बॉर्डर आहे आपण ती पूर्णपणे आपण कट करून घेणार आहोत, कारण आपल्याला त्याचीच डिझाईन करायची आहे. आता अस्तरचा मागचा पार्ट घेऊन आपल्याला जी डिझाईन तयार करायची त्याचा शेप आपल्याला काढून घ्यायचा आहे. जो तुम्हाला शेप आवडेल तो तुम्ही तिथे देऊ शकता. थोडंफार वेगळंही काहीतरी करू शकता. तर मी इथे सगळा तो शेप, आणि याची जी रुंदी आहे म्हणजे विड्थ मी 1.25 इंच ठेवलेली आहे. तुम्ही कमीही करू शकता किंवा त्याच्यापेक्षा थोडी जाड पण करू शकता, पण माझ्यामध्ये तरी एवढी ठीक आहे, म्हणजे अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाड पण नाही. तर मी हा शेप दिला इथे. तर आता आपण हे सेम जो शेप दिलेला आहे आपण आत्ता, तो जसाच्या तसा कट करून घ्यायचा आहे आपल्याला आधी. त्यानंतर हा मधला जो पार्ट आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता, तो कट करून आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण तिथेच आपल्याला प्लेट्स बनवायच्यात. त्यामुळे हा पार्ट असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे ते माप व्यवस्थित असलंच पाहिजे आपल्याकडे.
त्यानंतर मी आता कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. कॅनव्हासवरती आपल्याला आपण जो मागचा पार्ट जो आपण शेप दिला आपल्याला जी डिझाईन करायची तो अस्तरचा पार्ट मी घेतलेला आहे आणि कॅनव्हासवरती ठेवून जसंच्या तसं ते ड्रॉ करून तुम्ही मेजरमेंट घेऊनसुद्धा करू शकता, पण मी असंच करते म्हणजे हे थोडं सिम्पल वाटतं मला. तर तो शेप दिलेला आहे आणि मग त्यानंतर जितकी आपल्याला रुंदी हवी तसं तो शेप देत जायचं आहे. मी 1.25 इंच घेतलेलं आहे, त्याच्यापेक्षा जाड कमी तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे करा. तर आता हे कॅनव्हासवरती मार्किंग करून झालेलं आहे. आपण जसंच्या तसं कट करून घेणार आहोत सगळ्यात पहिले. आता आपण मागचा जो पार्ट कट केला आणि ठेवला होता तो मी तुम्हाला सांगणार आहे कसा वाढवायचा आहे. पुढच्या साईडने म्हणजे इथून फोल्ड आहे तिथून जसंच्या तसंच घ्यायचं आहे आपल्याला. पुढे जे टोक गेलेले तिथे तुम्हाला थोडंफार अर्धा इंच वाढवायचं आहे, कारण जेव्हा आपण हा पार्ट ब्लाऊजला जोडणार आहोत तेव्हा अर्धा इंच त्यातून मायनस होणार आहे. त्यामुळे अर्धा-पाऊण इंच तुम्हाला जितकं मार्जिन लागतं त्याप्रमाणे वाढवून तो पार्ट आपल्याला कापून घ्यायचा आहे. मी पुढूनसुद्धा वाढवलं आहे कारण मला तेवढा जॉईंट सलग कपडा माझ्याकडे शिल्लक नव्हता, त्यामुळे मी थोडंसं वाढवून घेतलं जेणेकरून मला तिथे जॉईंट देता येईल त्या कपड्याला. तर हे सुद्धा आपलं कट करून झालेलं आहे. त्यानंतर हा जो पार्ट आपण कट केला मागच्या गळ्याचा तिथे आपण करणार आहोत प्लेट्स. तर त्या प्लेट्ससाठी आपल्याला मेन फॅब्रिकचा कपडा लागणार आहे आणि जसं की मी सांगितलं स्लीव्जलासुद्धा या ब्लाऊजच्या डिझाईन आहेत, त्यामुळे कपडा मला खूप सांभाळून वापरावा लागला. आणि मग इथे मी जॉईंट देऊन, तुमच्याकडे जर सलग कपडा असेल तर तुम्ही सलग त्याच्यावरती अशा प्लेट्स करू शकता. तर इथे मी हे जॉईंट वगैरे देऊन मग त्याच्या प्लेट्स करणार आहे. ते मी नंतर तुम्हाला जेव्हा मी स्टिचिंग करणार आहे तेव्हा दाखवेलच. तर कटिंग इथे माझी झालेली आहे पूर्ण या बॅकनेकची. आता आपण स्टिचिंग बघणार आहोत. सगळ्यात पहिले जी आपण बॉर्डर वेगळी करून ठेवली होती, एक स्लीव्हसाठी केलेली आहे पूर्णपणे आणि एक मागे जे डिझाईन करायचे त्यासाठी केलेली आहे. तर सगळ्यात पहिले ती बॉर्डर मी घेतलेली आहे आणि जो कॅनव्हास पेपर आपण कापला होता तो मी याच्यावरती व्यवस्थित ठेवून पहिले ते तुम्ही प्रेससुद्धा करू शकता किंवा मग मी जसं मशीनवरती फक्त शिलाई मारून जोडून घेते तसंसुद्धा करू शकता तुम्ही.
तर मी ते कॅनव्हास पेपरचे जे दोन्ही पार्ट आपण कापून ठेवलेले ते दोन्हीही आधी जी बॉर्डर आहे आपली त्याला पूर्णपणे जोडून घेतलेले आहेत. प्रेससुद्धा करू शकता, प्रेसने सुद्धा होतं, पण मी शक्यतो मशीनवरच जोडत असते. तर आता मी आपण जे ब्लाऊजचे मेन पार्ट आहेत ते कापून ठेवलेले ते आपण मेन फॅब्रिकला जोडून घेणार आहोत सगळ्यात पहिले. त्यानंतर जी प्लीट्सची डिझाईन करायची आहे मला, त्यासाठी जे मी तुकडे तुकडे कापून ठेवलेले होते, कारण की माझ्याकडे पूर्ण सलग कपडा नाही आहे, त्यामुळे मी हे सगळे जेवढे जॉईंट्स आहेत तेवढे करून घेणार आहे. आणि मग त्याच्यानंतर सगळं जोडून झाल्यानंतर लास्टला मी त्या प्लीट्स करणार आहे. प्लीट्स पण मी याच्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत, कारण आडव्या जर केल्या असत्या तर मला कपडा पुरला नसता. खरं तर ही आडव्या प्लीट्सची डिझाईन असते, पण मी याच्यामध्ये कपडा नव्हता त्यामुळे उभ्या केलेल्या आहेत. तर मागचे माझे सगळे जितके जॉईंट्स द्यायचे होते ते सगळं जोडून वगैरे झालेलं आहे. आता आपण सगळं त्याप्रमाणे कट करून घेऊयात. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो सगळा कट करून घेऊयात आपण सगळ्यांचाच.
आता इथे झालं असं की मी व्हिडिओ शूटिंगला तर लावलं होतं, पण ते स्टोरेज कमी असल्यामुळे हे पार्ट शूट झालेलं नाही आहे. ह्याच्यामध्ये काही केलेलं नाही आहे. जो आपला मागचा पार्ट आपण जो कट केला होता शेपने, त्याच्या फक्त उलट्या बाजूने अस्तरच्या साईडने मी ती बॉर्डर ठेवली आहे. शिलाई मारून जशी आहे तसं शेप देऊन फक्त सरळ बाजूला पलटी केलेली आहे त्याला. जे लोक ब्लाऊज शिवतात त्यांना नक्कीच माहिती असेल की कसं केलेलं आहे. तर त्यानंतर आपण जे पार्ट जोडले होते प्लीट्स करण्यासाठी, त्याच्या मी पहिल्या प्लीट्स करून घेणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता त्या फॅब्रिकची जी लेंथ आहे ती खूप कमी आहे. जर मी आडव्या प्लीट्स केल्या असत्या तर ते अजिबातच पुरलं नसतं, त्यामुळे मग मी त्या उभ्या प्लीट्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर प्लीट्स केल्यानंतर आपण जो मागच्या पार्टमधून जो आपण शेप तयार करून ठेवलेला आहे तो त्याच्यावरती ॲज इट इज ठेवून शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि मग त्यानंतर तो आपल्याला जोडायचा. तर प्लीट्स देऊन आपले तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता जो आपण शेप कट केला होता त्याच्यामध्ये मी व्यवस्थित त्याला बसवलेलं आहे. आणि मग आता आपण जे पार्ट तयार केलेले आहेत दुसरे डिझाईनचे ते घ्यायचेत आणि व्यवस्थित सेट करायचे. इकडून पण सेम तिकडून पण सेम, दोन्हीकडून व्यवस्थित त्याला ॲडजस्ट करून मग ते त्याला जोडायचं आहे. मेन जो आपला तर इथे आपण जो ब्लाऊजचा मेन मागचा जो पार्ट आहे त्याला जी डिझाईन केलेली आपण तिथे आपण लेस लावून घेणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे. तिथे जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तेही करू शकता, तेही छानच वाटतं. तर इथे मी लेस लावते आणि जी लेस मी इथे लावणार आहे तीच मी जो आपण प्लीट्स करून जो आपण डिझाईन तयार केलेली आहे त्यालासुद्धा मी वरून लावणार आहे. आणि त्याला मी तुम्ही म्हणजे ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे त्याला मी एक म्हणजे पट्टी वगैरे न करता त्याला फक्त थोडासा एक कट देऊन आतल्या साईडला फोल्ड केलेलं आहे जेणेकरून ते लेस लावल्यानंतर झाकून जाणार आहे आणि आतमधून पण फिनिशिंग व्यवस्थित राहील त्याची.
तर दोन्ही बाजूंना मी आधी लेस लावून घेणार आहे. त्यानंतर हा जो आपण प्लेट्स केलेला पार्ट आहे त्याला सुद्धा मी आधी लेस लावून घेईल व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर मग आपण हा पार्ट त्या दोन्ही बाजूंना जोडून घेऊयात, जेणेकरून सगळं व्यवस्थित आतमध्ये जाईल, वरती काहीही जोडलेला भाग दिसणार नाही. तर लेस आपली सगळीकडे लावून झालेली आहे. व्यवस्थित मार्किंग करून आपण हा जो पार्ट आहे प्लेट्स केलेला तो याला लावून टाकणार आहोत दोन्ही बाजूंना अशा प्रकारे. तर मागच्या पार्टची आपली पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे. त्यात तुम्हाला अजून काहीही ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर सगळ्यात लास्ट स्टेप आपली पाठीमागचे जे 2 टक्स असतात ते द्यायचे आहेत आपल्याला. तर आता सगळ्यात लास्ट स्टेप आपण खाली जी कमरेजवळ जी आपण पट्टी लावतो, टक्स वगैरे सगळं दिल्यानंतर लास्टला एकदम ती पट्टी मी इथे लावून घेणार आहे. आणि व्यवस्थित ती लावल्यानंतर त्याच्यावरती दाबटीप देऊन मी परत पुन्हा एकदा समोरच्या साईडने सुद्धा एक शिलाई मारणार आहे, जेणेकरून आपण जो पॅच तयार केलेला आहे तो असं उभा राहणार नाही. आणि मग आतल्या साईडने आपण नेहमीप्रमाणे हात शिलाई करायची, त्यामुळे फिनिशिंग अजून चांगली येते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि माझं काही चुकलं असेल तर तेही सांगा, कारण मीही अजून शिकते आहे, मी काही कोणी एक्सपर्ट नाही आहे. तर अशी कोणती डिझाईन जी तुम्हाला माझ्याकडून शिकायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला जर जमत असेल, मला येत असेल तर मी नक्की प्रयत्न करेन.